बेधडक न्यूज मध्ये आपलं स्वागत. मी समीर सरकार. उपचारातील कथित हलगर्जी प्रकरणी कारवाईच्या मागणीसाठी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या. रुग्णालय समोर देखील नातेवाईकांची प्रचंड गर्दी. नेकनूर दिनांक 5 ऑगस्ट. उपचारादरम्यान डॉक्टरांच्या कथित हलगर्जीपणामुळे एका युवकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत मृताच्या नातेवाईकांनी संबंधित डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी बुधवारी नेकनूर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. नातेवाईकांनी पोलिसांना दिलेल्या लेखी तक्रारीनुसार प्रवीण करांडे वय 30 वर्षे राहणार कळसंबर या युवकाला प्रकृती अस्वस्थामुळे नेकनूर येथील खासगी रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतरही त्याच्या प्रकृतीत काही सुधारणा होत नसल्याने नातेवाईकांनी दुसऱ्या ठिकाणी रुग्णाला हलवण्यासाठी सांगितल्यानंतर देखील सोडण्यात आले नाही असा आरोप नातेवाईकांनी केला. उपचारादरम्यान योग्य वैद्यकीय सेवा न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोपही करण्यात येत आहे. तसेच रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज जतन करून संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी करावी आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणीही पोलीस ठाणे नेकनूर येथे देण्यात आलेल्या अर्जात करण्यात आली आहे. आंदोलनकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या देत दोषीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलिसांनी निवेदन स्वीकारून प्रकरणाची कायदेशीर चौकशी केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान या प्रकरणी संबंधित डॉक्टर किंवा रुग्णालय प्रशासनाची अधिकृत भूमिका समजू शकलेली नाही. त्यांची बाजू प्राप्त झाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल. बेधडक न्यूजसाठी मी समीर सरकार, बीड.